टू अवर चॅनल. आपण जावास्क्रिप्ट प्रोग्रामची सिरीज स्टार्ट केलेली आहे. त्यातला हा नेक्स्ट प्रोग्राम आहे. बघूयात आपण काय सांगतोय प्रोग्राम. बघा, राईट जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू डिस्प्ले ऑड नंबर बिटवीन 50 to 100. 50 ते 100 मधले आपल्याला ऑड नंबर डिस्प्ले करायचे आहेत. खूप सोपा प्रोग्राम असणार आहे. 5 मार्क्स साठी हा प्रोग्राम असणार आहे. याचा आउटपुट तुम्हाला दाखवते मी कसं दिसतं ते. ठीक आहे, हे बघा असं दिसेल. 50 ते 100 मधले असे सगळे ऑड नंबर आपल्याला डिस्प्ले करायचे. तुम्हाला आउटपुट लिहिण्याची गरज नाहीये एक्झाम मध्ये. फक्त तुम्हाला प्रोग्राम राईट करायचा आहे आणि प्रोग्राम राईट करण्यासाठी तुम्हाला किती असतात? 5 मार्क्स असतात. ऍक्च्युली राईट करत नाही, तुम्ही टाईप करता. कम्प्युटरवर असतो तुमचा प्रोग्राम. ओके, ठीक आहे. तुमची ऑनलाईन एक्झाम असते त्यामुळे तुम्हाला टाईपच करावं लागतं. यासाठीच आपण प्रोग्राम बघूयात कसा दिसते. ठीक आहे, तर बघूयात. बघा, प्रोग्राम मध्ये काय HTML स्टार्ट करणार आणि बॉडी टॅग मध्ये आपण स्क्रिप्ट टॅग घेतोय. प्रत्येक वेळेस स्क्रिप्ट टॅग असाच लिहायचा आहे. स्क्रिप्ट टॅग मध्ये ऍट्रिब्यूट टाईपच घ्यायचा आहे. टाईप मध्ये टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट असं तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक स्क्रिप्ट टॅग मध्ये लिहायचं आहे. आतापर्यंत जेवढे प्रोग्राम पाहिले आपण स्क्रिप्ट मध्ये ऍट्रिब्यूट टाईप हा घेतलेलाच आहे. ठीक आहे, त्या स्क्रिप्ट टॅग स्टार्ट झालाय आणि इथे एंड होणार आहे. त्यानंतर बॉडी क्लोज आणि HTML क्लोज असं प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपण केलेलं आहे. तर आता लॉजिक बघूया त्यामागचं काय असणार आहे. ठीक आहे, तर आता एक व्हेरिएबल आय घेतलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की ज्या प्रोग्राम मध्ये आपल्याला असं स्टार्टिंग आणि एंड व्हॅल्यू दिलेले असतात. म्हणजे इथे 50 दिले आणि एंड व्हॅल्यू 100 दिले, म्हणजे 50 to 100 दिले. ज्यावेळेस असं रिपिटेशन होत असतं, कारण 50च्या नंतर आपल्याला चेक करायचं 50 आहे का, त्यानंतर 51 आहे का, 52 ऑड नंबर आहे का, असे नंबर चेक करायचे आपल्याला. एकानंतर एक नंबर ज्यावेळेस आपल्याला रिपिटेडली चेक करायचे असतात त्यावेळेस आपल्याला यूज करायचंय फॉर लूप. ओके, तर फॉर लूप मध्ये काय असतं? फॉर लूप कसं असतं? तर फॉर लूप मध्ये स्टार्टिंग होते फॉर आणि कॅपिटल नसतं, फॉर स्मॉलच घ्यायचंय. त्याच्यामध्ये पहिला नंबर असतो जो काही त्याला म्हणतात इनिशियलायझेशन. ओके, मग इनिशियल व्हॅल्यू इथे लिहायची असते. जसं की आपली स्टार्टिंग दिली त्यांनी 50, मग आयची व्हॅल्यू, आय हा व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलाय ऑलरेडी, तर आय इक्वल टू 50 घेतलंय. ठीक आहे, त्याच्यानंतर सेमी कोलन द्यायचा. त्याच्यानंतर काय असते? कंडिशनल व्हॅल्यू असते. मग ही कंडिशनल व्हॅल्यू ऍक्च्युली काय असते? तर लास्ट व्हॅल्यू, बाय डिफॉल्ट लास्ट व्हॅल्यू लिहून टाकायचे. स्टार्टिंग व्हॅल्यू, इनिशियल व्हॅल्यू, एंड, याला कंडिशनल व्हॅल्यू म्हणतात, ती म्हणजेच लास्ट व्हॅल्यू लिहायचे. तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल की आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100. आयची स्टार्टिंग व्हॅल्यू काय दिसते? 50. आणि जर आपण कम्पेअर केलं 50 इज लेस दॅन 100 म्हणून इथे लेस दॅन घेतलंय. आणि आता हे 50च्या नंतर आपल्याला 51, 52 अप टू 100 पण चेक करायचं की तो ऑड नंबर आहे की नाही. म्हणून एका टाइमला आयची व्हॅल्यू काय होणार आहे? 100 पण होणार आहे. मग 100 हा इक्वल असतो. ओके, म्हणून आपण इथे कंडिशन घेतली आहे आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100. ओके, आणि त्याच्यानंतर सेमिकोलन आहे. त्याच्यानंतर असतं इटरेशन. इटरेशन म्हणजे काय? इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. आता बघा 50 नंतर 51, 52, 53 असं घ्यायचंय आपल्याला. तर ही इन्क्रीमेंट आहे. एक 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 व्हॅल्यू काय होते? इन्क्रीमेंट होते. ह्याच ठिकाणी डिक्रीमेंट पण असू शकतं. 100 to 50 असं उलट विचारलं तुम्ही तिथे डिक्रीमेंट करू शकता. ठीक आहे, तर हे तुम्हाला फॉर लूप यूज करायचं आहे. जिथे रिपिटेशन असतं तिथे फॉर लूप यूज करायचं आहे. ओके, आणि आता आपल्याला बघायचं आय इज इक्वल टू 50. आता आयची स्टार्टिंग व्हॅल्यू किती आहे? 50. 50 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100. कंडिशन झाली ट्रू. ट्रू झाली की आपण जातो लूपच्या आतमध्ये. लूपच्या आतमध्ये म्हणजे काय? कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. ओके, आणि आता इथे चेक करायचं आपल्याला इफ आय मॉड्युलर डिव्हिजन टू नॉट इक्वल टू 0 आहे का हे चेक करायचंय. ओके, आता आयची व्हॅल्यू किती होती मित्रांनो? आयची व्हॅल्यू होती आता स्टार्टिंगला आयची व्हॅल्यू किती घेतली आपण? 50. ओके, 50 मॉड्युलर डिव्हिजन 2 केलं तर आपल्याला भेटतं 25.0. आता हे जे काही नॉर्मल डिव्हिजन आणि मॉड्युलर डिव्हिजनचा फरक काय आहे की मॉड्युलर डिव्हिजन मध्ये पॉईंटच्या नंतरची व्हॅल्यू येते. पॉईंटच्या नंतरची व्हॅल्यू किती आहे? 0. मग आपली कंडिशन दिलेली आहे तशी चेक करू. 0 इज नॉट इक्वल टू 0, ही कंडिशन फॉल्स होतीये. ओके, आणि जर फॉल्स असेल तर हा नंबर ऑड नंबर नाहीये. म्हणून आपल्याला डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये आय प्लस स्लॅश एन, म्हणजे स्लॅश एन नेक्स्ट लाईन साठी आयची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायचीच नाही. 50 इज नॉट ऑड नंबर आपल्याला घ्यायचाच नाही येतो. त्यानंतर आपण घेतलं 51. 51 साठी किती येणार आहे? 25.0. पॉईंटच्या नंतरची व्हॅल्यू घेत असतो आपण मॉड्युलर डिव्हिजन मध्ये. फक्त 5 इज नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन काय आहे? ट्रू आहे. म्हणून आपण घेणार आहे 51 इज अ ऑड नंबर. जर तुम्ही आउटपुट मध्ये पाहिलं असेल तर इथे दिसत असेल तुम्हाला 51 ऑड नंबर. तसंच 53, 55 यांच्यासाठी काय होणार? ही कंडिशन ट्रू होणार आहे. ओके, ही कंडिशन ट्रू झाली तर तेवढेच नंबर तुम्हाला इथे घ्यायचे आहे. आय होप सो तुम्हाला हा प्रोग्राम कळायला असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट PYQ सोबत. थँक्यू.